शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा होणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली आहे. नवीन आलेल्या बातमीनुसार राज्याच्या नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 2000 रुपये मिळण्यासाठी शेतकऱ्यांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नमोच्या 8व्या हप्त्याला मंजुरी या ठिकाणी दिली आहे. तसेच यामध्ये ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे मिळाले नव्हते त्यांना सुद्धा या ठिकाणी पैसे सरकारच्या माध्यमातून आता मंजूर करण्यात आले आहेत. मंत्रिमंडळाची बैठक या ठिकाणी आज पार पडलेली आहे. आज पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे मिळाले नाहीत त्यांना 10,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे या ठिकाणी 2,000 रुपये बँकेच्या खात्यावरती आजपासून मिळण्यास मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची अधिकृत बातमी या ठिकाणी दिली आहे. 2 दिवसांमध्ये पैशांचं वितरण करून टाका, म्हणजेच आज आणि उद्या 2 दिवसांमध्ये आज 18 जिल्हे आणि उद्या 18 जिल्हे असं 36 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण करून टाका, अशी ऑर्डर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी दिली आहे. यासाठी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून 11,000 कोटी रुपयांचा निधी बँकांना या ठिकाणी आता वर्ग सुद्धा केला आहे. ज्या शेतकरी बांधवांचं बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे, महाराष्ट्र बँकेमध्ये आहे, भूविकास बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, पोस्ट ऑफिस, त्या ठिकाणी बँक ऑफ इंडिया, जिल्हा सहकारी बँक या बँकामध्ये खाते असणाऱ्या शेतकरी बांधवांना अतिवृष्टीचे 10,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये बँकेच्या खात्यावरती 18 जिल्ह्यांमध्ये आज वितरित करण्यास सरकारच्या माध्यमातून 11,000 कोटी रुपयांचा चेक बँकांना या ठिकाणी वर्ग करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाकडून अधिकृत या ठिकाणी आता देण्यात आली आहे. शेतकरी बांधवांचे खऱ्या अर्थाने खूप दिवसांची प्रतीक्षा आता संपल्याचं पाहायला मिळतंय. शेतकऱ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्त खोट्या बातम्या या ठिकाणी पसरवल्या जाऊ लागल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना खरी बातमी लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हती. त्यामुळे आम्ही स्वतः कृषी विभागाच्या माध्यमातून जी काय नवीन अपडेट आता आली आहे तीच माहिती तुमच्यापर्यंत खरी या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे. आज पहिल्या टप्प्यामध्ये नमोचे 2,000 आणि पीक विम्याचे 10,000 रुपये, म्हणजेच अतिवृष्टीमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना कमी त्या ठिकाणी अतिवृष्टीचे पैसे मिळालेत किंवा अजून पण त्यांना मिळाले नव्हते तर त्यांना थोड्याच वेळामध्ये या 18 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा करण्याचे आदेश स्वतः कृषी विभागाच्या माध्यमातून आले आहे. ही 100% खरी बातमी आहे. कारण शेतकऱ्यांना जिकडे बघेल तिकडं आज नमोचे पैसे येतील, उद्या नमोचे पैसे येतील, अशा प्रकारे शेतकऱ्यांची एक प्रकारे खिल्ली उडवली जात आहे, मस्करी केली जात आहे. परंतु सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय की खोट्या बातम्यावर विश्वास ठेवू नका. आम्ही ज्यावेळी GR काढतो, ज्यावेळी आम्ही पैसे मंजूर करतो त्यावेळेसच पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत असतात. आणि तशा प्रकारे आज सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी पीक विमा देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून GR काढण्यात आलाय. त्या GR मध्ये आता टोटल 18 जिल्ह्यांची नावे आहेत. त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला पुढे सांगणार आहे. यासाठी 11,000 कोटी रुपये सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेत. ज्या शेतकरी बांधवांचं खातं स्टेट बँकेत आहे त्या ठिकाणी आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे त्यांना सर्वात पहिल्यांदा या 18 जिल्ह्यांमध्ये नमोचे 2,000 आणि पीक विम्याचे 10,000 असं टोटल 12,000 रुपये बँकेच्या खात्यावरती आता वितरित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 11,000 कोटी रुपये देण्यासाठी या ठिकाणी मान्यता दिल्याचं पाहायला मिळते. शेतकरी बांधवांना या ठिकाणी अशी अवस्था झालेली आहे की नेमकं खरी बातमी कोणती आणि यावर त्या ठिकाणी खोटी बातमी कोणती यावर विश्वास बसेना झालाय. कारण अनेक त्या ठिकाणी शेतकऱ्यांना खोटी बातमी या ठिकाणी पुरवली जाऊ लागली आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, कृषी विभागाच्या माध्यमातून ज्यावेळी GR काढण्यात येतो त्यावेळेसच पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती मंजूर होत असतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. कॅबिनेट बैठकीमध्ये आज 11,000 कोटी रुपये बँकांना वर्ग करण्यात आले. मग आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण केलं जाणार आहे हेच तुम्हाला आता या ठिकाणी समजणार आहे. शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यामध्ये आज टोटल 18 जिल्ह्यांची नावे आता सरकारने काढलेल्या GRच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेत. नमो शेतकरी योजना आणि पीक विमा योजना दोन्ही एकत्र येत असल्याने शेतकरी बांधवांना या ठिकाणी आज मोठा लाभ मिळणार आहे. अगदी 2 मिनिटे तुम्ही मोबाईल हातात धरून बघत राहा. त्याचं कारण म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये आज नेमकं किती हजार रुपये पीक विमा तुम्हाला येणार आहे
तुमच्या कोणत्या पिकाचं नुकसान झालंय, तुम्ही या ठिकाणी सोयाबीन पेरला असेल किंवा इतर पिकांचं जे काय सप्टेंबर महिन्यामध्ये मोठा यावर्षी पाऊस झाला, तुमचा पंचनामा पिकांचा केला होता तर त्याचे पैसे तुम्हाला कमी मिळाले असेल किंवा अजून पण या ठिकाणी मिळालेच नसतील तर तुम्हाला पैसे मिळण्यासाठी मार्ग या ठिकाणी आता मोकळा झाल्याचं पाहायला मिळतंय। प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या। त्या जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर असेल तर तुम्हाला या ठिकाणी पैशांचं वितरण आज पहिल्या टप्प्यामध्ये केलं जाणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, एक मोठा प्रॉब्लेम झालाय। हे पैसे सर्व शेतकऱ्यांना बँकेच्या खात्यावरती येणार नाही आहेत। सरकारच्या माध्यमातून यासाठी अनेक शेतकऱ्यांना अपात्र केल्याची माहिती सुद्धा स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी आता दिलेली आहे। पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना महत्त्वाचे प्रश्न विचारले की पीक विमा आणि नमोचे पैसे आता या ठिकाणी तुम्ही कधी सोडणार आहात, कारण शेतकरी आतुरतेने वाट बघू लागले होते, थकले आहेत। आतापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जातंय की आता आज पैसे मिळतील, त्या ठिकाणी उद्या पैसे मिळतील, परंतु तुम्ही खरं काय असेल ते सांगून टाका की शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये जे काय अतिवृष्टी झाली त्याचे पैसे कधी जमा होणार आहेत आणि नमोचे पैसे 8व्या हप्त्याचे कधी जमा होणार आहेत। यावेळी आता मुख्यमंत्र्यांनी काय सांगितले तुम्ही आता ऐकायचं आहे। शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की लाडक्या बहिणीचे महिन्याला त्या ठिकाणी 1500 रुपये देत असल्याने आमच्या तिजोरीमध्ये पैसे उपलब्ध नव्हते। केंद्र सरकारच्या माध्यमातून काल आम्ही 11,000 कोटी रुपयांचा निधी मागवला आहे आणि तो आम्हाला आज मिळाला आहे। आणि ज्या शेतकऱ्यांचं बँकेचं खातं महाराष्ट्र बँकेत आहे, तसेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे, पोस्ट ऑफिसमध्ये आहे, बँक ऑफ इंडियामध्ये आहे, भूविकास बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, अशा जवळपास 10 वेगवेगळ्या बँकेमध्ये आज आम्ही 11,000 कोटी रुपयांचा चेक या ठिकाणी आता दिले आहे, असं स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी आता सांगितलं आहे। यामध्ये नमो शेतकरी योजनेचा आता 8वा हप्ता 18 जिल्ह्यामध्ये आज 2,000 रुपये थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यावरती जशा प्रकारे PM किसान योजनेचा 21व्या हप्त्याचे 2,000 आले तशाच प्रकारे आज जमा होणार आहेत। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना कमी अतिवृष्टीचे पैसे सप्टेंबर महिन्यामधील मिळाले आहेत त्यांना सुद्धा खात्यावरती त्यांच्या आज पैसे जमा होणार आहेत। ज्या शेतकऱ्यांना अजून पण अतिवृष्टीचे रुपये सुद्धा मिळाले नाही त्यांना टोटल 10,000 रुपये अतिवृष्टीचे आणि नमोचे 2,000 असं 12,000 रुपये बँकेच्या खात्यावरती आता मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून सोडण्यासाठी 11,000 कोटी रुपये बँकांना वर्ग करण्यात आले, अशी कॅबिनेट बैठकीमध्ये त्याला मान्यता देखील देण्यात आल्या। मग आता हे पैसे कोणाकोणाला मिळणार? सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की 8 लाख शेतकरी बांधव या ठिकाणी अपात्र करण्यात आल्याची माहिती सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी आता दिली आहे। तुम्हाला नमोचे पैसे PM किसान योजनेच्या 21वा हप्ता तुम्हाला 19 नोव्हेंबरला दिला तर त्यावेळीच तुम्हाला या ठिकाणी देणार होतं, परंतु अनेक शेतकरी बांधवांनी चुकीच्या मार्गाने मागचा नमोचा हप्ता 7वा घेतला होता। त्यामुळे सरकारने चौकशी करून हा हप्ता आज सोडण्यास या ठिकाणी सुरुवात केल्या। सरकारच्या माध्यमातून आता कोणकोणत्या 18 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत ते त्या ठिकाणी तुम्हाला आता सांगणार आहे। कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचे 10,000 रुपये येणार आहेत ते तर तुम्हाला सांगणारच आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या शेतकरी बांधवांना अपात्र या ठिकाणी करण्यात आले ते तुम्हाला आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आलेली माहिती काय सांगण्यात आलं बघा। शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पहिला शेतकऱ्यांचा प्रकार अपात्र करण्यात आलाय ते म्हणजे उत्पन्न वाढलेल्या शेतकऱ्यांना डायरेक्ट अपात्र करण्यात आले। मागील 2024ला अनेक शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी होतं, परंतु 2025ला अनेक शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे, म्हणजे 2.5 लाखांच्या वरती गेलेलं आहे। अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी काळ्या यादीत टाकलेलं आहे, म्हणजेच या ठिकाणी त्यांना अपात्र यादीत टाकलेलं आहे। आता बघा, जे शेतकरी खरोखर गरीब आहेत, जे शेतकरी या ठिकाणी आता दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जातात किंवा त्यांचं उत्पन्न अतिशय कमी आहे, जे गरजू आहेत, गरीब आहेत, त्या शेतकऱ्यांना नमोचे 2,000 रुपये आणि अतिवृष्टीमध्ये जे काय नुकसान झालंय, ज्याचा पंचनामा झाला आहे, त्यांना 10,000 रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आज पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहे। त्यानंतरचा दुसरा प्रकार त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा सांगण्यात आलाय तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये हप्ता येत असतो त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा
आता 8वा हप्ता मिळणार आहे, परंतु 9वा हप्ता या ठिकाणी आता प्रॉब्लेम असणार आहे मिळण्यासाठी. त्याचं कारण म्हणजे सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आले, तुम्ही एकतर लाडक्या बहिणीचे पैसे घ्या किंवा एकतर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे पैसे घ्या. जर तुम्ही दोन्ही पण घेतला तर राज्य सरकारच्या योजनेवर भार येऊ शकतो. त्यामुळे कोणत्या तरी एका योजनेचा लाभ घ्या, अशा प्रकारची सूचना आल्या. परंतु तुम्हाला 8वा हप्ता येण्यासाठी कोणताही प्रॉब्लेम नाही. मग आज कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अतिवृष्टीचे 10,000 आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये येणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून जी आली आहे ती तुम्हाला या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे. त्यामुळे तुम्हाला जर आजच पैसे पाहिजे असतील तर तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, सर्वांनी कान देऊन 2 मिनिटे मोबाईल हातात धरून आता बघत राहायचं आहे. शेतकरी बांधवांनो, पहिला जिल्हा सांगण्यात आलाय नांदेड जिल्हा. झटपट तुम्हाला जिल्हे व त्या तालुक्यांची नावे सांगणार आहे. आता तुम्ही लक्ष देऊन बघा, नांदेड जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला भेटणार आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर. पहिल्या टप्प्यामध्ये या तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा, अतिवृष्टीचे या ठिकाणी पैसे बँकेच्या खात्यावरती डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्याचे आदेश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आले आहेत. त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय परभणी. तुमचा जिल्हा यामध्ये पुढे नक्की असणार आहे, त्यामुळे इथून पुढे काळजीपूर्वक तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे. परभणी जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, पालम, मानवत या भागातील जे शेतकरी बांधव राहत असतील त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये आज बँकेच्या खात्यावरती डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुम्हाला 12,000 रुपये जमा होणार आहेत. 10,000 रुपये अतिवृष्टीचे, 2,000 रुपये नमूचे बँकेच्या खात्यावरती जमा करण्यास मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे बीड जिल्हा. तुमचा बीड जिल्हा आहे का बघा. बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. मग बीड जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला लाभ या ठिकाणी सोडण्यात आलाय. बीड जिल्ह्यातील आता आष्टी, पाटोदा, बीड, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई पहिल्या टप्प्यामध्ये या शेतकऱ्यांना या ठिकाणी 12,000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. अतिवृष्टीचे पैसे जरी तुम्हाला मिळाले असतील तर ते कमी मिळाले असतील तरी सुद्धा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात कोणाकोणाला लाभ भेटणार आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये खामगाव, चिखली, जळगाव जामोद, देऊळगाव राजा, नांदुरा, मलकापूर, मेहकर, मोताळा, लोणार या भागात तुम्ही जर राहत असाल तर शेतकरी बांधवांनो 12,000 रुपये घेण्यासाठी सज्ज राहायचं आहे. त्यानंतर आता पुढचा जिल्हा कोणता आहे तुम्ही कान देऊन ऐकायचं आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय तो म्हणजे यवतमाळ जिल्हा. यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मोरेगाव, पांढरकवडा, घाटंजी, राळेगाव, बाबुळगाव या भागात जे शेतकरी बांधव राहत असतील, KYC प्रक्रिया पूर्ण केली असेल, आधार कार्ड बँकेला जोडला असेल तर या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे म्हणजेच अतिवृष्टीचे पैसे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील जमा करण्याची ऑर्डर सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला लाभ भेटणार आहे तर लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूरपाळ या भागातील शेतकरी बांधवांना लाभ या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्यात कोणाकोणाला लाभ भेटणार आहे. आर्वी, आष्टी, देवळी, हिंगणघाट, कारंजा, समुद्रपूर, सेलू या भागातील शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे. मालेगाव, मंगळूरपीर, कारंजा, रिसोड, मानोरा या भागातील शेतकऱ्यांना आज पीक विमा आणि अतिवृष्टीचे या ठिकाणी म्हणजेच अतिवृष्टीचे पैसे, नमोचे पैसे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. KYC प्रक्रिया पूर्ण करून ठेवा. तसेच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आधार कार्डची सेवा बँकेला जोडून ठेवा. नक्कीच तुमच्या खात्यावरती पैसे आल्याचा मेसेज या ठिकाणी येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.